आगामी निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता पुण्यापुरती दोन्ही राष्ट्रवादींकडून चाचपणी सुद्धा सुरू। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार। युतीबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। स्थानिक परिस्थिती पाहता युतीबाबत निर्णय घ्या, शरद पवारांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना। आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकांचं सत्र सुरू। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांना विशेष महत्त्व। आजच्या बैठकीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांचा घेतला आढावा। आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, नागरिकांनी जास्त मतदान करावं, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का। जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा, तर प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठवला राजीनामा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पुण्यामध्ये बैठक। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीनं ऑब्जेक्शन का घेतलं नाही, तर मतदान यादीमध्ये घोळ किंवा आयोग भाजपला बांधलेला आहे। भाजप आमदार प्रताप अडसड यांचा विरोधकांना सवाल। ही मतचोरी की वोट जिहाद, भाजपचा विरोधी पक्षांना खोचक सवाल। मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केलं जाणार नाही। जागो मुंबईकर, भारतीय जनता पक्षाचा महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा। मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी केलेलं एक काम सांगावं आणि 1000 रुपये घेऊन जावे। भाजप आमदार संजय केणेकरांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान। मुंबई महानगरपालिकेची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात। महामार्गावरील वृक्षतोडीची जाहिरात उर्दू वृत्तपत्रामध्ये। मुंबईची अधिकृत भाषा उर्दू कधी झाली, ठाकरेंचे मुलुंड विधानसभा संघटक ॲडव्होकेट सागर देवरेंचा सवाल। मुंबईच्या शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान सभा। उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे राजकीय नौटंकी। भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांची उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका। महाराष्ट्र, हरियाणा आणि एमपीमध्ये मतचोरी पकडली। मतदार याद्यांबाबत हरियाणातून देखील तक्रारी। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप। हरियाणामध्ये एक्झिट पोलमध्ये आमचा विजय दाखवला। काँग्रेसच्या विजयाचा पराभव करण्याचा दावा, तर राहुल गांधींचं वक्तव्य। हरियाणातून पोस्टल मतदानात देखील काँग्रेस पुढे होती। हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये 1.18 लाखांचा फरक होता। राहुल गांधींचं खळबळजनक वक्तव्य। ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणामध्ये मतदान केलं। 22 जागांवर वेगवेगळ्या नावांना एकाच मुलीनं मतदान केलं, राहुल गांधींचा आरोप। कोल्हापूरमध्ये लवकरच आयटी पार्क उभारणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात महत्त्वाची घोषणा। आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। दिलेला शब्द पाळतो म्हणून लोक पाठीशी राहतात। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा नाद करायचा नाही, पक्षाला काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। राहुल गांधींनी हरियाणामधील बोगस मतदार याद्यांचा गठ्ठा दाखवला। देशातील तरुणांनीही मतचोरी समजायला हवी, राहुल गांधींचं वक्तव्य। निवडणूक आयोग भाजपला मदत करतोय, तर निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले, राहुल गांधींचा गंभीर आरोप। निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी परदेशात जातात। राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपच्या किरण रिजिजू यांचं प्रत्युत्तर। निवडणूक आयोग मुक्या बहिऱ्याचं सोंग घेतोय। लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न चालू आहे। निवडणूक आयोगावर बच्चू कडू यांची घणाघाती टीका। राहुल गांधी आपली निराशा लपवतात, पक्षामध्ये ताळमेळ नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य। किरण रिजिजू यांची प्रतिक्रिया। मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक आहे, जनता आनंदी आहे, अडचण फक्त राहुल गांधींची आहे, रिजिजू यांचं वक्तव्य। हरियाणामध्ये काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवलं, राहुल गांधी बिहारमध्ये येऊ नये अशी जनतेची प्रतिक्रिया। किरण रिजिजू यांची राहुल गांधींवर टीका। पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते। मतदार याद्या निवडणुकीच्या आधी उपलब्ध होतात। हरल्यावर आम्ही कधी निवडणूक आयोगाला दोष दिला नाही, रिजिजू यांचं वक्तव्य। शक्य तिकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार, घोळ दूर करून निवडणुका घ्या, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। तर निवडणूक घेण्याची एवढी घाई का? घोळ असलेल्या निवडणुका घेण्यामध्ये काय अर्थ? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया।
इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांचा जनसंपर्क दौरा सुरू 5 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जातोय। खासदार संजय राऊत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल। राऊतांची तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं। जिथे युती नाही तिथे निवडणुकीनंतर युती होणार। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघं एकत्रच, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। उद्धव ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। या पार्श्वभूमीवर भूमच्या पाथरुडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त। बीडमधील उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। मेळाव्याच्या ठिकाणी फक्त कार्यकर्त्यांचीच गर्दी, महिला आणि कार्यकर्ते मेळाव्यासाठी उपस्थित। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडनं पाहणी। उळूप गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात साधला संवाद। पूर परिस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। मी मराठवाड्यामध्ये राजकीय प्रचार करण्यासाठी आलो नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। शेतकरी एकवटला असं वाटलं आणि मुख्यमंत्र्यांनी कोपराला गुळ लावला। सरकारचं पॅकेजही मोठी थट्टा, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा, हा मुख्यमंत्र्यांचा शोध। जूनमध्ये कर्जमाफ होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। थोतांड आणि खोटं बोलणारं, मतचोरी करणाऱ्या सरकारच्या विरोधात एकवटूया। जूनची मदत अमान्य, आताच कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या निवडणूक आयोगाला रॉकस्टार म्हटलं पाहिजे, मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे यांची खोचक टीका। अर्जेंटिनाच्या कृषी मंत्री मेरिडानो बहरीनची धुळ्यातील केशरानंद जिनिंगला भेट। तर मेरिडाने बहरीन यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद। भारत अर्जेंटिना भौगोलिक व्यापाराच्या संदर्भात देखील केली शेतकऱ्यांसोबत चर्चा। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडी घटक पक्षांना सोबत घेऊन लढणार, खासदार अमर काळेंची माहिती। यादीमध्ये घोळ असताना निवडणुका ढकलणं अपेक्षित होतं, आयोगाच्या निर्णयाने समाधानी नाही, अमर काळेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं कुतूहल, ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले हे बरं वाटलं, सगळ्याच बाबी नकारात्मक पद्धतीनं बघणं चुकीचं। प्रवीण दरेकर यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांना खोचक टोला। व्हीव्हीपॅटमध्ये चोरी असेल त्यामुळे त्या घेतल्या नाही, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। लोकशाहीनं दिलेला अधिकार सरकार हिरावून घेतंय, यशोमती ठाकूरांची टीका। निवडणूक न झाल्यानं अधिकारी फायदा घेतात, नगरसेवक नसल्यानं मुंबईला ओरबाडलं जातंय, किशोरी पेडणेकरांची कचरा व्यवस्थापनावर प्रतिक्रिया। काँग्रेस आगामी निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमध्ये, मनसेसोबत युती नको काँग्रेसची भूमिका। स्थानिक पातळीवरचा निर्णय वरिष्ठांना कळवणार, सूत्रांची माहिती। राज्यातील दुर्गम भागातही पोहोचणार इंटरनेट सेवा, स्टारलिंक सॅटेलाइट सोबत राज्याचा सामंजस्य करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये करार। मंदा म्हात्रे महाराष्ट्र भवनच्या भूमिपूजनाचा रेकॉर्ड करणार, महाराष्ट्र भवनच्या भूमिपूजनवरून मनसेची टीका। मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा करणार महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन, गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं होतं भूमिपूजन। महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमध्ये जुंपली, अहिल्यानगर मनमाड महामार्गावरून एकमेकांवर टीका। सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। देवाभाऊंना ईश्वरपूरच्या आधी उरण नाव आहे हे माहितीच नव्हतं, लोकांनी उपोषण केल्यावर आपण चूक केल्याचं त्यांना कळालं। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांना टोला। राज्यातील 8ही पक्षांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला न्याय दिला नाही, स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांची टीका। खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहे, जयंत पाटलांचा खासदार विशाल पाटलांना चिमटा। ठाकरेंचा दौरा शेतकऱ्यांसाठी नाहीच, ठाकरेंचा दौरा स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल, अमित शहांनी व्यक्त केला विश्वास। पुण्यात पीएमपी अध्यक्षांचा अभिनव उपक्रम, पीएमपीचे विभाग प्रमुख प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसोबत साधणार संवाद। परभणीमध्ये धनगर समाजाची एसटी आरक्षणासाठी बैठक, बैठकीला जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येनं धनगर बांधव उपस्थित। बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मॉब डिस्पोजलचा सराव, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क।
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने बडतर्फ फलटण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्यानं कारवाई. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात कारवाईला वेग. डॉक्टर संपदा मुंडेंच्या नातेवाईकांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन मृत्यूसंदर्भात सुरू असलेल्या तपासाबाबत केली चर्चा. एसटी महामंडळातील सुरक्षेसाठी आयपीएस अधिकारी स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. आढावा बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी दिलं होतं आश्वासन. धाराशिवच्या पाथरोडमधील सरकारच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये मिळालेलं निकृष्ट दर्जाचं धान्य घेऊन शेतकरी पोहोचले उद्धव ठाकरेंच्या भेटीला. दुबार मतदारांना राहणार चॉईस. मतदान कुठं करायचं हे ठरवण्याची संधी मिळणार. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेंची माहिती. पालघर जिल्ह्यामध्ये उपप्रमुख क्षेत्ररक्षक पदावर अशोककुमार रणखाम यांची नियुक्ती. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग विशेष नागरी संरक्षण दलामध्ये नियुक्ती. मीरा भाईंदरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यास केंद्रांचा शुभारंभ. बाळासाहेब ठाकरे कला दालनामध्ये लोकार्पण सोहळा पार. पालघरच्या दापचारीमध्ये वनविभागाची कारवाईमध्ये बेकायदेशीररित्या जंगलातून तोडलेलं खैर जातीचं लाकूड जप्त. 1.5 लाखांपेक्षा अधिक किमतीचं लाकूड जप्त. यवतमाळ मार्गे बेंगलोरकडे जाणाऱ्या ट्रकमधून लिकेज. केमिकल शेतामध्ये गेल्यानं पिकं पडली पिवळी. शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पसरली धुक्याची चादर. सर्वत्र धुकं पसरल्यानं शहरातील कामवारी नदी देखील धुक्यामध्ये झाकली. बुलडाण्यातील लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यामध्ये. सांडपाण्यामुळे पीएचमध्ये घसरण. सरोवरामध्ये जिवंत मासे आढळल्यानं खळबळ. अमरावती महानगरपालिकेमधील जन्ममृत्यू बनावट दाखले प्रकरणी कनिष्ठ लिपिक आणि दलाल यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील बहुप्रतीक्षित बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त. सिडको बसस्थानक चिकलठाणा कार्यशाळेमध्ये स्थलांतरित. पहिल्या टप्प्यामध्ये बांधकाम सुरू करण्याचं नियोजन. महानगरपालिकेकडून आरक्षित जागांचा अहवाल आयोगाला सादर. निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू. 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढणार. नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करा. ॲडव्होकेट संदीप बदाना यांची मागणी. सरन्यायाधीश भूषण गवई यांना निवेदन देण्यात आलं. यवतमाळमधील घाटंजीमध्ये पार पडले साथी निराधार संघटनेचं अधिवेशन. महेश पवार यांनी यावेळेस केलं मार्गदर्शन. परभणीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांचा मदतीतील गैरव्यवहारावर गंभीर आरोप. तहसीलदारांनी तातडीनं पाहणी करावी. नागरिकांची मागणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची बाउन्सर्स बॉडी बिल्डर्सना नोटीस. मतदारांवर दबाव येईल अशी कृत्य करू नका या संदर्भात जारी करण्यात आली नोटीस. दाऊद संबंधित मालमत्ता विकली नसल्याची पुन्हा नोंद. रत्नागिरीमधील शेतीयोग्य जमीन लिलावात विकली नाही. लवकरच नवीन फेरी जाहीर केली जाणार. साताऱ्यातील कराडला 3,55,00,000च्या विकास कामाचे दावेदार. राजेंद्र सिंह यादवांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून निधी. साताऱ्यातील कराडमधील 500 विद्यार्थ्यांनी साकारली मानवीय बोट नावाची साखळी. तर अनोख्या पद्धतीनं केली मतदानासंदर्भात जनजागृती. 14 दिवसांमध्ये वाशिम एसटी विभागानं 1,67,00,000 रुपये कमावले. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद. मुलुंड-पाठोपाठ आता वरळीमधील कबूतरखान्याच्या जागेला स्थानिकांचा विरोध. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबूतर आणि कबूतरखान्यांचा वाद चर्चेत. साताऱ्यामध्ये प्रकल्पाच्या पहिल्या हप्त्याचा निधी मिळाल्यानंतरही घरकुलं न बांधणाऱ्यांवर होणार कारवाई. 303 जणांना प्रशासनाची नोटीस. ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीनं कार्यवाही. वाराणसीमध्ये कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली मोठ्या उत्साहामध्ये साजरी. गंगेच्या घाटांना लाखो दिव्यांनी उजळवून टाकलं. सिल्लोडमध्ये यावेळेस प्रमुख वक्ते रामस्नेही मंगलखोंडे यांनी केलं प्रवचन. तर सुखरामजी महाराजांचं परमोक्ष सत्संग संपन्न. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं भक्त पुंडलिकांसाठी नवा सागवानी रथ. नव्या रथातून भक्त पुंडलिकाला सोहळा आळंदी वारीसाठी रवाना. त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं तुलसी विवाह संपन्न होतात अशी प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. प्रथेनुसार मुंबई लोकलमध्ये तरुणानं तुलसी विवाह सोहळ्याचं केलं आयोजन. संबंधित सोहळ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. परभणीमध्ये गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं सिंधी समाज बांधवांच्या वतीनं भव्य मिरवणूक. शहरामध्ये उत्साहाचं वातावरण. तर मिरवणुकीमध्ये नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येनं सहभाग.
गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं देहरोडच्या श्री गुरुसिंह सभा गुरुद्वारामध्ये भक्तीचा सोहळा। गुरुद्वाराच्या संपूर्ण परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पोलिसांचा आणि मंत्र्यांचा वचक नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। SM जोशी चौकामध्ये करण्यात आलं आंदोलन। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं स्नानानंतर कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महत्त्व। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं कोल्हापुरातील पंचगंगा घाट उजळला। 51,000 दिव्यांनी देवदिवाळीचा सोहळा तेजोमय। पुण्याच्या वेल्हेमधील वाघ बारस पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी। आदिवासी महादेव कोळी संघटनांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। पारंपरिक वनभोजनाचं देखील आयोजन। जळगाव शहराचं ग्रामदैवत श्री प्रभू रामचंद्र यांच्या श्रीराम मंदिरामध्ये आज श्री हरिहर भेट सोहळा संपन्न। श्रीराम मंदिरामध्ये श्री हरिहर भेट सोहळ्याच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। आज श्री गुरु नानकजी यांची जयंतीच्या निमित्तानं मालेगावातील नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये फलक चित्र रेखाटत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। यवतमाळमधील ग्रामीण भागामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या काकड आरतीचा समारोप। पहाटेपासून भक्तिमय वातावरण। नागपूरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। सेंट्रल मार्ड आणि BMC मार्डनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर संप घेतला मागे। सिल्लोडमध्ये सकल संत महात्मा महंत यांचं आमरण उपोषण स्थगित। आचारसंहिता लागू केल्यानं आमरण उपोषण करण्यात आलं स्थगित। कल्याणमधील KDMC हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा विरोध। नागरिकांनी विरोध करत काम बंद पाडलं। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण घेऊन काम मिळत नसल्यानं युवक आक्रमक। राज्यभरातील युवक नाशिकमध्ये दाखल। जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा। भंडाऱ्यामध्ये भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन। प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना उडून देऊ असं म्हणणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ठाण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध। गडकरी रंगायत नेते पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप। कल्याणच्या रिंगरोड टप्पा 3च्या कामाला वेग। 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार असल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमधील वाकडमध्ये अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीनं काम सुरू। काम न थांबवल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा। वडाळामधील मोनोरेल ट्रायल दरम्यान बंद। तांत्रिक बिघाड झाल्यानं मोनोरेल बंद। नवीन डब्यांची चाचणी सुरू असताना घडला प्रकार। ओखा ते मदुराई दरम्यान धावणाऱ्या गाडीला वाशिम आणि हिंगोली या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळाला। या निर्णयामुळे आता प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण। ओखा ते मदुराई रेल्वे गाडी वाशिम आणि हिंगोली स्थानकांवर आता थांबणार। रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील घरांना पुराचा फटका। आमदार किरण सामंत यांच्या आदेशानंतर चिखल आणि मातीचा गाळ साफ करून देण्यात आला। जालन्यामध्ये अवकाळी पावसानं शेतातच मक्याला फुटले कोंब। शेतकऱ्यांना आर्थिक फटका। अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसानं कापसाचं मोठं नुकसान। बळीराजाची चिंता पुन्हा वाढली। सासूच्या निधनाचं वृत्त समजताच सुनेचाही हृदयविकारानं मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत नगर भागातील घटना। वाशिममधील कारंजा बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। सोलापूरमध्ये केंद्रीय पथकाचा कारनामा। शेतकऱ्यांसोबत संवाद न साधता केंद्रीय पथक निघून गेलं। हत्तूरगावच्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सततच्या पावसानं सोयाबीनचं नुकसान। शेतकऱ्यांना 6 एकरावरील पीक दिलं पेटवून। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये पावसाची उघडीप नसल्यानं शेतकऱ्यांवर संकट। भात पिकाचं मोठं नुकसान। करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला। बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी। पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा। वाशिममधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राची इमारत शेतकऱ्यांसाठी ठरली पांढरा हत्ती। तर 20 महिन्याचा कालावधी उलटूनही मूळ हेतूला दुर्लक्षच। वाशिम जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात। गहू आणि हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव। बळीराजाची चिंता वाढली।
परभणीत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी कार्यवाहीची मागणी. प्रहार जनशक्ती पक्षाची पोलिसांकडे तक्रार. मुंबईमध्ये मृतदेहाच्या राखेचा घोटाळा. राखेतील सोनं काढण्यासाठी राख नदीमध्ये चाळायचे. ट्रक भरून राख खाडीमध्ये फेकली जात होती. तत्काळ कारवाई करा, गोराईकरांची मागणी. नाशिकमध्ये 2 दिवसांमध्ये 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघटनेचं आवाहन. कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या, खासदार भास्कर भगरेंची मागणी. सोलापूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात. चालकाच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला, तर घटनेचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट. हिंगोलीतील सफरचंदची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. ट्रक पलटी झाल्यानं रस्त्याच्या कडेला सफरचंद पडले. डोंबिवलीमध्ये टिळकनगर पोलीस कर्मचाऱ्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल, तर पैसे मागत असल्याचा नागरिकांचा आरोप. अमरावतीमध्ये किन्नर समाजाच्या 2 गटामध्ये तुफान राडा. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये गोमांस वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात. चंदगड पोलिसांची कारवाई. 2 जण ताब्यात. घरफोडीतील चोरट्यांना जिंतूर पोलिसांचा झटपट सापळा, तर तांत्रिक तपासापासून मिळालं लोकेशन. दोन्ही आरोपी ताब्यात. दोघांकडून चोरीचा मुद्देमाल आणि रोकड देखील जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील चेतक घोडा परिसरामध्ये वृद्ध महिलेची सोन्याची चेन लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. अमरावती शहरातील अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये महिला आक्रमक. प्रहारच्या नेतृत्वामध्ये पोलीस आयुक्तांना महिलांकडून निवेदन. पोलीस महासंचालकांची कारवाई. लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडतर्फ. मुंबईच्या वडाळा टीटी पोलीस ठाण्यामध्ये सप्टेंबरमध्ये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. निलेश घायवळ याच्यावर मकोका अंतर्गत आणखीन एक गुन्हा दाखल होणार. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. सचिन घायवळ याच्या विरोधात पुणे पोलिसांची लुकआउट नोटीस जारी. गेल्या 15 दिवसापासून सचिन घायवळ फरार, तर सचिन घायवळ विदेशामध्ये पळून जाण्याची पोलिसांना भीती. गजा मारणे टोळीतील कुख्यात गुंड सुनील बनसोडेला अटक. कोथरूड पोलिसांनी बनसोडेला ठोकल्या बेड्या. गजा मारणे टोळीतील शार्प शूटर म्हणून बनसोडेची ओळख. पुण्यातील कुटुंबाची आर्थिक फसवणूक. शंकर महाराज अंगात येतात असं भासवत कुटुंबाची 14 कोटींची फसवणूक. पीडित कुटुंबियांची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार. धुळ्यामध्ये संतापजनक प्रकार. 2.5 वर्षाच्या चिमुकलीवर 80 वर्षांच्या वयोवृद्धाकडून अत्याचार. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.